आता कायमचा तिथून निघून गेलाय। अरे आपण तो आदिशक्तीचा मंत्र लिहिला ना, तेव्हा तो किड्याचा आवाज येत होता ना, तो अचानक हळूहळू कमी झाला। म्हणजे तो किडा तिथून पळून गेला असेल, म्हणजेच तो चेटकोबा पण पळून गेला असणार तिथून। म्हणजे आता तुम्ही दोघं म्हणताय तर असेल सुद्धा। बर ये तुम्ही। अरे खाऊन जा काहीतरी। नाही नको, आता भूक मेली माझी। आता खाईन ते काम झाल्यावरच भावा। येतो। ओ माय गॉड, मोहीम फक्त करूनच येणार। अवस्था पण ना। बरं चल, मी मोहिनीला तयार व्हायला सांगते। कुठे आहे मुलगी यार? ए प्रिन्स काकांच्या रूम मध्ये असेल ना? चल तिकडे बघूयात आपण, चल। हुकूम नको सोडूस हा। तू आल्यापासून बघतेय किती प्रॉब्लेमॅटिक आहेस ग तू। अंगाला पाणी नाही लागलं पाहिजे, रक्त नाही भेटत, अशी काळी निळीच पडतेस तू। काय तुला चेटकोबाने कशाला बनवल्याने मला कळतच नाही। तुला बनवताना काय चेटकोबा नशा करत होता? तुझा लाडका चेटकोबा आहे ना, बघा तर तूच विचार कर। झालं डोंगरा देऊन? तो चेटकोबा फक्त माझाच नाहीये, तो तुमचा पण आहे। हा राहू दे राहू दे राहू दे। नाही, आता तो फक्त आपला राहिला नाहीये, आता आपल्याहून जास्त विश्वास त्याच्या या नाजूक पोरीवर आहे ना। नाही, एक काम कर, तुला त्या चेटकोबाला बोलवायचं ना, तुझं तूच काय ते बघ, आम्हाला काय वेळ नाही। किती बिंडोक माणसं आहात रे तुम्ही दोघं जण। तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाहीये का? चेटकोबाला बोलवा आत्ताच्या आत्ता। जशी गाडी चालवण्यासाठी पेट्रोल लागतं, फोन चालवण्यासाठी बॅटरी लागते, तसं मला स्वतःला चार्ज ठेवण्यासाठी मला रक्त लागतं। रक्तपुत्री आहे मी। तुम्हाला नाही कळणार, मलाच काहीतरी करावं लागणार आहे। कोणा नसेल आता? काही नाही, तो कोरोना असेल, काही नवीन आयडिया घेऊन आला असेल, दुसरं काय। थांबा, नाही शिवशक्ती असली तर? प्रिन्स काका, भद्रा मॅम, शिवशक्ती त्यांना जर हे कळलं तर मी काय करू? प्रिन्स काका, भद्रा मॅम, मी काम करते, मी खिडकीतून बाहेर जाते। झालं काय? थांब, तू खिडकीतून बाहेर नाही, खिडकीतून खाली, मग वर जाशील। थांब तिथे, स्टंट वगैरे करू नकोस, थांब तिथे। मग काय करू? थांब थांब, काय विचार करू दे, थांब। हा सुचले सुचले, एक मिनिट सुचले, थांब थांब। हे बघ, हे ग्लोव्ज आहेत माझे, पण तू हात हे सगळं लपून जाईल। देखणी माझ्याकडे किती करू का? थांबा 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 थांबा। हो थांबा थांबा, 2 मिनिटं। प्रिन्स काका, हो कुठे? काय? एवढा वेळ का लागला दार उघडायला? अगं ते मी मोहिनी, तू ग्लव्स का घातलेस? ते आम्ही जरा वेळ लागला दरवाजा उघडायला, आम्ही झाडू शोधत होतो। तिला तिची रूम क्लीन करायची आहे, फॅन वगैरे पुसायचं होतं, तर आम्ही झाडू शोधत होतो, म्हणून रूम उघडायला जरा उशीर झाला। ते अमेरिकेमध्ये स्वतःचं काम स्वतःच करतात ना, तर ती स्वतःच करत होती। तुला तर माहिती आहे की तिकडे स्वतःच करतात, असं हँड ग्लोव्ज घालून। आपण इथे कसं पण करतो।
त्याच्यामुळे हँड ग्लोव्स घातलेत तिने. अच्छा बरं मोहिनी, तू हातातली सगळी कामं बाजूला ठेव आणि चल आमच्यासोबत. कुठे? अगं फिरायला. मी तुला बोलले होते ना आपण फिरायला जाऊयात म्हणून. चल. कशाला बाहेर आता? कशाला कशाला ना उगाच. तिला जरा बरं वाटेल. तिला शहर दाखवून येते आपलं. चल. ठीक आहे. मी फ्रेश होऊन लगेच येते. हा आलेच. चालेल ना? ठीक आहे. जा 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 जा. येते आती. आता शोधा ना झाडू कुठे. मी सांगते तुला, मगाशी मी घेतला होता झाडू, मी इथे आणला होता. इथे नाहीये. चळमळ तर काढली आणि मला आठवतच पुढे कुठे ठेवला? प्लेटच्या खाली नाहीये, मागे नाहीये, वरती नाहीये. आणला होता मी. इथे. आपले आता काय करायची मोहिनी? तिलाच माहित. राम 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 राम. Wow, what a beautiful, oh bro, what a beautiful place. कोण म्हणाल इथं राक्षस राहत होता? नो, राक्षस लेस, पीसफुल प्लेस. वस्तरा इथंच तुझं नवीन सलून ओपन केलंस तर अंडरग्राउंड द वस्तरा सलून. आणि या अँटिक जागेबद्दल जर लोकांना कळलं ना वस्तरा, तर लोकांची लाईन लागेल तुझ्या सलून मध्ये. यस यस वस्तरा, यू आर व्हेरी व्हेरी ते हुशार. अरे स्टॉप स्टॉप स्टॉप. नो किडा, दिस इज कोरोना, दिस इज कोरोना. कोरोना काय? मला वाटलं किडा. हा तर डोमकावळा. ए डोमकावळा कोणाला बोलतोस? नाही म्हणजे तुम्ही समोरून डोमकावळा दिसता ना एकदम. जरा प्रोफाईल प्रोफाईल करा. हा 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 तर एकदम वाव, व्हेरी ब्युटिफुल. वट्ट वाघूळ. जरा 2 पावलं पुढे या. जरा पुढे या, पुढे या. ओहो ओहो, व्हेरी ब्युटिफुल. घुबड. नाही म्हणजे तुम्हाला कोण सांगितलं नाही तुम्ही घुबड दिसता ते? वस्तऱ्या, माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुझ्या अशी केस कापील ना, कुठच्याच कोर्टामध्ये तुझे केस चालणार नाही. कळलं का तुला? माझी दिल्लीपर्यंत वाटा आहे. दिल्लीपर्यंत ओळख आहे? तुम्हाला गल्लीतलं साधं काळे कुत्र ओळखत नाही. रस्त्याने चालायला लागणार भावभाग करून अंगावर येतात. दिल्लीत ओळख आहे म्हणे. BCDEFGHIJKLMNOP फॉर शिवा. शिवा शक्तीला सांगू नको. वेड्या, मस्करी केली रे बाळा, मस्करी केली. एवढा सिरियस होतो ना. आलात ना लायकीत, हसत लायकीत राहायचं. ते सगळं जाऊ दे. मला एक शिवाने काम दिले, त्याच्यात तुमची हेल्प पाहिजे मला. हेल्प? कसली हेल्प? हेल्प पाहिजे म्हणजे काय माहिती का, हा शिवाने ना या गुहेची लांबी रुंदी उंची मला मोजायला सांगितले, पण मेजर टेप विसरलो ना मी. सो आय थिंक तुमची साधारण हाईट काय असेल? माझी उंची, मी जर गल्लीत उभा राहिलो ना तर दिल्ली बघतो. दिल्ली एवढी आपली उंची आहे. दिल्ली अशी दिल्ली असते ना. अरे काय दिल्ली दिल्ली दिल्लीतच तुमची कबर बांधायला सांगतो शिवाला. अरे मी गंमत करत होतो. एवढा सिरियस काय होतोस? गंमत. उंची किती? मिनिट सांगतो. एक. किती झाली? अरे किती झाली? अरे थांब जरा थांब. स्वतःची उंची माणसाला माहिती नाही, दिल्लीत चाललंय मंत्री बनायला. हे काय बोललास रे? नाही काय बोललो नाही. मी म्हणत होतो साधारण बघा तुमची उंची ना 5'5" असेल. आता एक काम करा, ती भिंत आहे ना त्याला 2 पाय लावाने अशा आडवं झोपा तुम्ही. मी उंची मोजतो. ते ए तुम्हाला आडवं झोपवतोस, उंची मोजायला लावतोस? अरे मी इथं आराम करायला आलो होतो अंधाऱ्या कोठडीतून, आणि तुम्हाला इथं कामाला लावतोस. अरे माझं चुकलं, मला आराम करायचंय. जाऊ दे बघ, तुला जे काही करायचं आहे ना ते कर. इथं आडवा पड, उभा पड, कसा पण उभा राहा किंवा काही कर. मला जाऊ दे. नाही ना थोडी वेळ काय नाही, तू तुझी काशी घाल. ए कोरोना, ए कोरोना, अरे कधीतरी काम करू ना बाबा.
जाऊ दे, शिवानं आपल्याला जे काम दिलं ते करायला पाहिजे बाबा, नाही तर आपला ब्रो आपल्यावर उगाच भडकला. चलो ब्रो. हो हो ब्रो. जरा कुठे आराम करायचा म्हणत होतो, पाठ टेकवायचे म्हणत होतो, तर कोण ना कोणतरी तडमडतच आहे मध्ये. नाही, हे पण नाहीत आज. वाव, हातात हँड ग्लोव्ज. भारी भारी. मला सांगा, तुम्ही डॉक्टर आहात की नर्स आहात? आणि डॉक्टर असाल तर जनावरांचे डॉक्टर आहात की माणसाचे डॉक्टर आहात? आणि माणसाचे डॉक्टर असाल तर तुम्ही आता वरतून येताना ऑपरेशन करून आलात का? आणि ऑपरेशन केलं असेल तर मला वाटतं वहिनी बॉस आणि बॉसचं ऑपरेशन केलं असेल, बरोबर ना? सॉरी. तुम्हाला सांगू, तुम्हाला बघितल्यापासून आहे ना माझं हृदय धड 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 असं व्हायला लागलंय. माझ्या हृदयाचं ऑपरेशन करा प्लीज. राहिलं राहिलं. मी अशी सहज गंमत करत होतो. बापरे. पटपट तयार व्हा. इथे जवळच नाही, खूप छान रेस्टॉरंट आहे, आपण तिथे जाऊयात. हो ठीक आहे, चालेल, येतेच. मी काय म्हणतो, मी पण येऊ का तुमच्यासोबत रेस्टॉरंट मध्ये? मला ना इकडे बोर झालंय, प्लीज. काय गरज नाही. अरे पाठ टाकायची नाही तर नाही, निदान ताट तरी द्या. अरे यार. काय करू मी, काय करू? शक्ती माझ्या मागेच लागली. तिला कसं टाळू मी आता? खूप प्रश्न विचारणार ती मला. असे काळे हात घेऊन बाहेर कसे जाऊ? काहीच कळत नाहीये. माझ्यात त्राण पण उरले नाही. मला रक्त हवे. चेटकोबा, चेटकोबा कुठे आहेस तू? काय करू मी? चेटकोबा कुठे आहेस तू? मला रक्ताची खूप गरज आहे. माझं अख्खं शरीर काळं पडत चाललंय. चेटकोबा कुठे आहेस तू? कुठे गायब झालाय चेटकोबा? प्लीज ये. तुला बोलवावंच लागेल मला. पहा चेटकोबा, पहा चेटकोबा. पहा चेटकोबा. चेटकोबा कुठे आहेस तू? मला रक्त हवंय. चेटकोबा कुठे आहेस तू? असं फेऱ्या मारून काय होणार आहे? फेऱ्या मारून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का?
पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार आहे ना. ती मोहिनी आपल्यासाठी प्रॉब्लेम ठरली. तिचा तो काळा निळा झालेला हात त्या शिवानी शक्तीने पाहिला तर काय होईल याचा विचार करते मी. ती शिवानी शक्ती सुतावरून स्वर्ग गाठतात माहिती ना तुम्हाला. आणि मला खात्री आहे ती मोहिनी एक ना एक दिवस पकडली जाईलच. आजच पकडली गेली तर ते शिवानी शक्ती तिच्यासोबत आपली पण वरात काढतील आणि तो इतक्यात परतही येणार नाहीये. अगं असं काही बरं सांग काय करायचं मग. कसं अडवणार तिला. तो चेटकोबा पण आजच तपाला गेलाय ना. बाप लेक ना आपल्याला मिळून मारून टाकतील. हा मग काय करायचं. ते काही नाही प्रिन्स. मला असं वाटतं की आपण शिवा आणि शक्तीला मोहिनीचं सत्य सांगितलं पाहिजे. काय की ती आपली मुलगी नाहीये. मूर्ख आहेस तू. समजा हवं तर. डोकं ठिकाणावर आहे का तुझं. आपण खोटं बोललोय हे आपल्याच तोंडाने त्यांना सांगायचं. बर हे बघा जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. अहो मला कंटाळा आलाय. कंटाळा आलाय रोजच्या लुटपुट डावांचा. तसे त्या शिवा आणि शक्ती ती गुहा नष्ट केले ना. आपलं अस्तित्व तसं पण संपलेलं. मग जगू तरी काय फायदा आपला. तू कशाला चिडचिड करते. शांत राहा ना जरा. हे बघ शांत डोक्याने विचार कर. प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. नको का मला माझं डोकं चालवायचं नाहीये. मी जे करते ते बरोबर आहे. शिवा आणि शक्तीला मोहिनीचं सत्य सांगितलं पाहिजे बस. अगं मूर्ख आहेस का. अगं कुठे जातेस. अगं ए काय करू या बाईचं. चेटकोबा सोबत ही पण तपाला का बसत नाही. शक्ती नक्की कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन जायचं मोहिनीला. काय ठरलं का तुझं. अरे ठरवायचं काय त्यात. आपल्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये जाऊयात. त्या तिला आवडेल का तिकडे. हो आवडेल ना. त्यात काय. शिवा शक्ती मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुमच्याकडे वेळ आहे ना. हा बोला ना. मोहिनीबद्दल. मोहिनीविषयी. ऍक्च्युली मोहिनी आप मिनिट. अरे अम्माचा कॉल आहे. हॅलो हा अम्मा बोल. अगं हो तुझ्या त्या बीपीच्या गोळ्या ना ती खिडकीजवळची पिशवी आहे ना त्यात ठेवले. हा सॉरी मी तुला सांगायचं विसरले. आणि अप्पांच्याही गोळ्या त्यातच येतात. ठीक आहे अम्मा. हा करते मी तुला नंतर कॉल. बाय. काय बोलत आहात तुम्ही. ऍक्च्युली मोहिनी आमची शक्ती. रक्तपुत्री काय केलंस हे. मटक मटक सटक. पुत्री काय करून घेतलंस हे. हा पाण्याचा स्पर्श वर्ज्य आहे तुला हे माहित असतानाही का अंगावर पाणी ओतून घेतलंस. कुठे गायब झाला होतास तू. मला रक्ताची किती गरज आहे माहितीये ना तुला. त्राण राहिला नाहीये माझ्या अंगात.
हे हे काळे पडलेले हात जर शक्तीने बघितलं तर काय परिणाम होतील माहितीये ना तुला? मी जर पकडले गेले तर तुझंही काही खरं नाहीये चेटकोबा. अगं कुठेही पळून गेलो नव्हतो मी, तपाला बसलो होतो. माझी शक्ती क्षीण झाली आहे त्या शिवा आणि शक्तीच्या पराक्रमामुळे. आता मी काय करायचंय? शक्ती मला बाहेर फिरायला घेऊन चालली, मी काय करू? माझं शरीर तिच्या समोर असं काळं पडलं तर मी काय करू चेटकोबा? धीर धर, काळजी करू नकोस, काही होणार नाही तुला. माझी शक्ती क्षीण झाली असली तर मी तुझी शक्ती परत आणेन. बाटली दे इकडे. हा घे तुझा रक्त आहार. आलीस मोहिनी? ये. सॉरी, मला जरा उशीर झाला आवरायला. इट्स ओके ग, छान दिसतेस. थँक्यू. निघूया? हो निघूयात. चल. ते तुझ्या आईला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही खास काही नाही. मॉम, तुला माझ्याबद्दल काही महत्वाचं बोलायचंय का? खास काही नव्हतं ते. मॉम, अगं बोल ना, तुला काय बोलायचं होतं? काही सिक्रेट आहे का? नाही, माझ्यासमोर बोलायचं नाहीये का तुला? असं नाहीये, सिक्रेट काही नाहीये. सहज बोलत होते. तुम्ही बाहेर फिरायला चालल्यात ना, तर तुझ्या काळजी घेण्याबद्दल बोलत होते मी. अच्छा. फक्त एवढंच सांगायचं होतं की बाहेरचं तिला खायला देऊ नका. नाजूक आहे मोहिनी खूप, उगाच आजारी वगैरे पडायची. तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना. आम्ही असताना मोहिनीच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. आणि हो, तो चेटकोबा आता कायमचा निघून गेलाय. तो चेटकोबा इथे परत येणं अशक्य आहे. त्यामुळे आता मोहिनी सेफ आहे. तुम्ही नका एवढी काळजी करू. माहितीये मला, तुम्ही दोघं तिच्या सोबत असताना मला खरं काळजी करायची गरज नाहीये. पण मी आपलं उगाच आई म्हणून सगळं सांगितलं. पण हा, लवकर परत या घरी. हो, येते.